आज हेमंत आर्टच्या वतीने साकारलेल्या साईबाबा थीम पार्कचं वॅक्स वर्ल्डचं उद्घाटन संपन्न होत आहे. मला खरं हेमंतचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की एवढं मोठं धाडस त्यांनी जे केलेलं आहे हे मला सुद्धा एक आश्चर्यकारक आहे, एक आश्चर्याचा धक्का देणारी बाब आहे. मला तो विमानतळावर भेटला शिर्डीच्या 2-3 दिवसापूर्वी की मी इतक्या मोठ्या प्रमाणात ते थीम पार्कची उभारणी केली, वॅक्स म्युझियम केलंय. मॅडम तुसाद मेरी तुसादची 1835 साली त्यांनी जे घडवलेलं लंडनमधलं वॅक्स म्युझियम आहे ते जागतिक दर्जाचं ठरलेलं आहे. अनेक सेलिब्रिटीज, जागतिक मान्यवर, तिच्या नेत्यांचे त्या वॅक्स मॉडेल त्या ठिकाणी उभे केलेले आहे आणि त्या धर्तीवर मी शिर्डीमध्ये हे पार्क उभं केलेलं आहे. मला थोड्या वेळ अतिशय मी मनापासून सांगतो, धक्का बसला की शिर्डीमध्ये काय आहे, कसं होऊ शकतं. मला वाटतं आपल्या शिर्डीच्या विकासामध्ये आजचा दिवस एक ऐतिहासिक दिवस म्हटला पाहिजे. एक मोठा माइलस्टोन आपल्या शिर्डीकरांच्या दृष्टीने या ठिकाणी आपल्याला तो आपण गाठलेला आहे. आज या संपूर्ण थीम पार्क मध्ये फिरत असताना आपल्या श्रद्धे साईबाबांच्या जीवनपटावर वेगवेगळे प्रसंग पाहायला मी पाहत होतो आणि असं वाटलं की आपण इथं थांबून राहावं, की एवढं मोठं इतकं ते वातावरण भारवलेलं आहे, त्याचं वैशिष्ट्य ते आहे. आता मग फोटो गॅलरी पाहतो, अन्य गॅलरी पाहतो, परंतु बाबांच्या प्रत्येक ज्या छटा आहे आणि प्रत्येक त्यांच्या आयुष्यातली जी वाटचाल आहे त्या ठिकाणी माणसं उभे राहताना एक मन भारावून जातं आणि असं वाटतं की आपण इथे बसून राहावं बाबांच्या सानिध्यामध्ये. वेगवेगळी अनुभूती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि मग त्याबरोबरच त्यांनी एक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी जे आहेत ते विशेष करून आमच्या मुलांना आजच्या या आयर्न मॅन, नंतर जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू, नंतर बिल स्मिथ, तुमच्या क्वीन एलिझाबेथचा आहे तिथे वॅक्स मॉडेल आहे, बिल गेट्स आहे. मला खरं म्हणजे हेमंतचं कौतुक यासाठी केलं पाहिजे. त्याला कल्पना सुचली कशी, तर की आपले विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर मला ती संधी मिळाली, तर मला भाग्य आहे. तर अभिनंदन केलं पाहिजे तुझ्या सौभाग्यवतीचं की एवढा याला कालावधी लागला, प्रचंड सगळ्या प्रक्रियेला पूर्ण होताना, आणि त्यामुळे सगळं तहान भूक कुटुंबाला विसरून करावं लागतं आणि त्याने तुला समोर चांगली साथ केली. मध्ये भर घालणारा ही आर्ट गॅलरी आहे. मी आता गाडीकर साहेबांना विनंती केली आहे की थोडं एकदा चांगलं स्वरूप देणं, मार्केटिंग करणं. म्हणून साईबाबा संस्थांच्या वतीने मार्केटिंग करा तुम्ही. निदान जर बाबाच्या वतीने संस्थांच्या वतीने मार्केटिंग झालं तर येणार प्रत्येक भाग या गॅलरीमध्ये पाहायला काय चाललेलं आहे. तर मला वाटतं साईबाबा संस्थांच्या माध्यमातून तुमच्या वेबसाईट टाकून द्या, म्हणजे मग बाबा अजून वेबसाईटवर तुमचं नाव येतं.